गुड इव्हनिंग, शुभम हिअर. अँड आपण आता चाललेलो आहे कोकोपीट घेऊन आपल्या प्लॉटवरती, जो प्लॉट आपण सरांकडून घेतलेला आहे. एक पूर्ण कोकोपीटची 25 किलोची गोणी घेऊन जिथं आपण सगळे सीडलिंग ट्रेज आणि गमेले वगैरे ठेवलेले आहे, तिथं कोकोपीटची कमी पडल्यामुळं आपण परत एक गोणी घेऊन चाललेलो आहे त्या प्लॉटमध्ये. बघा इकडे शेड नेट आहे, एव्हरीथिंग. कोकोपीट घेतलेलं आहे आपण, हे बघू शकता. या पूर्ण गोणीमध्ये जे आत्ताच घर आहे, तर त्यातला 25 किलोची गोणी आता आपण कोकोपीटची काढलेली, त्यातलं काही घेतलेलं आहे आपण. आता हे सोक करणार आहोत चांगलं, ज्याने की ते एक्सपॅन्ड होईल आणि मग ते आपण सीडलिंग ट्रेमध्ये फिल करून भरू शकू. ओके, आत्ताच आपण कोकोपीट पावडरने सगळं काही जे सोक केलं होतं आपण प्रॉपरली वॉश करून, ते वॉश केलेलं कोकोपीट आपण पूर्ण सीडलिंग ट्रेमध्ये भरलेलं आहे. अँड वी आर गोइंग टू प्लांट द सीड्स नाव. बिफोर दॅट आय वॉन्ट यू टू हॅव अ लुक अपॉन वॉट वी हॅव डन. सो actually we have got this little plot which is more than enough for us. So here we have these three large seedling trays and 4 small seedling trays. So what we have done is we have taken this cocoa and we just filled it completely, and now we are going to plant the seedlings that we are having. The more the seedlings that we are planting, the more the chances that they will grow. So this is the first experience that we are having, like a nursery production of plants and seeds. Everything will go very well, and this is going to be a very good plot. As they say in Yorkshire Ved, let the earth, let the wind, let the air, let the sun, let the moon, let the stars, let the planet, let everybody protect these seedlings and let it grow beautifully into lush green saplings. Okay, anyways, the drumstick seedlings first of all we will be planting in this, so we'll start with it. Here we have this drumstick seedlings, and this is the ODC3 varieties drumstick seedlings. Now I think we should plant 2 together or 1. I think it's better to plant single seedlings. So ODC3 selected varieties, it's very beautiful. I mean, vigorous growth is there, and also the farmer has claimed that it produces 70 to 80 kg of seeds. Right, so one more tray will be planting this. 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9, 10, 11, 12, 13, 14, 15, 16, 17, 19, 20, 22, 23, 24. Okay. One very bad thing has happened with us, and that is these seeds of Chrysanthemum that we had brought from home. Somehow moisture swept in and this have caught the fungus, which is not a good sign unexpected. Let's see how we can manage it. Okay. Now this is the packet of Fuchsia. Look, the name says Fuchsia and these beautiful flowers, but we have the problem that, oh shit, some of them fell. The problem is all the seeds are of different size and shape, so which lets me confused of what it is actually. Is it flowering plant or is it a mixture of different flowering plants? I hope that this is Fuchsia only. That's why we're going to plant it. It's nearly 6:41. या छोटे प्लॉट जे आपण डिग आउट केले, कार्व आउट केले, त्याच्यामध्ये आपण जिन्या जेवढे पण सीड स्टॉक होता ते सगळं टाकून देणार आहे, आणि निसर्गाच्या बरोबर बघूयात किती पण उगत आहेत. आणि ह्यावेळेस चांगली गॅरंटी की सगळे जिनियाच उगून जाणार आहेत. त्या 2 ट्रेमध्ये सुरुवातीच्या ड्रमस्टिक लावलेलं आहे ODC3च्या सिलेक्शनमध्ये, आणि त्या 2मध्ये अलीकडच्या याच्यात मिक्स जिनियाचे आहेत, काही डबल पेटल आहे, काही जायंट आहे, काही स्मॉल आहे, आणि त्याच्यामध्ये पलीकडच्या याच्यामध्ये जे घरचे आहेत ते येलो पिंक कलरचे, पिंकिश कलरचे, ते इट्स नियरली 6:41. ह्या छोटे प्लॉट जे आपण डिग आउट केले, कार्व आउट केले, त्याच्यामध्ये आपण जिन्या जेवढे पण सीड स्टॉक होता ते सगळं टाकून देणार आहे, आणि निसर्गाच्या बरोबर बघूयात किती पण उगत आहेत. आणि ह्यावेळेस चांगली गॅरंटी की सगळे जिनियाच उगून जाणार आहेत. त्या 2 ट्रेमध्ये सुरुवातीच्या ड्रमस्टिक लावलेलं आहे ODC3च्या सिलेक्शनमध्ये, आणि त्या 2मध्ये अलीकडच्या याच्यात
मिक्स झिनियस आहेत, काही डबल पेटल आहे, काही जॉईंट आहे, काही स्मॉल आहे. आणि त्याच्यामध्ये पलीकडचे म्हणजे घरचे आहेत ते येलो पिंक कलरचे, पिंकिश कलरचे ते झिनी आहेत. ती पॉटिंग सॉईल आणलेली बाहेरून. आणि तरी ते काय गणेश वेल्लो ते काय पराजिता बाकी झिन्याचं टाकून देऊ. तरी आणखी कॅनाचा बॅच हेच राहिला, कॅनाचे सीड्स सोक करून ठेवलेले आहेत. ते एकदा त्याची सोकिंग पूर्ण झाल्यानंतर ते पण आणून लावायचे आपल्याला. ठीक आहे. तर ते येलो ऑरेंज कलरचे सीड्स आहेत कॅनाचे. रेड कलरचे तर भरपूर स्टॉक आहे आपल्याकडे, पण रेड कलरचे फ्लावर्स छोटे असतात म्हणून आपण ते नंतर प्रेफर करू ॲज कम्पेअर टू द ऑरेंज कलर फ्लावर्स. आणि सो करू. पूर्ण प्लॉट सीड्सने भरलेला आहे. आता आपण इथवरती पॉटिंग सॉईल टाकूया आणि नेक्स्ट जॉब्स आपण गणेशवेलाचे सीड्स करणार. Now it's time for paparazzi. सात वाजून 5 मिनिट झालेले आहेत. आणि आपण बऱ्यापैकी इथं सगळं फिल केलेलं आहे.